भाऊबाईचं. भाऊजी आला रे बाबा आला नवची पुन्हा आली गमाय संगीती सजून गेली गमाय पाहुणे सोया हरली माझी सुगत बाई सुगबुद हर सुखीला मन तिचा वंडक येणार मान बोल आई सुखीला मन तिचा वंडक येणार मान बोल आई
उधा उध बापर श्रंबा उधा उध उधा गाय उधा उध उधा रेणुका उधा उध उधा जगदंबा उधा उध सगळी लक्ष्मी बघ आई तनी देव देव केला आनंद गैर आनंद सांग ये बाई कुठे राहो त्यांचे बहीण भाऊ माझ्या परडी
बाबाईला पाहू द्या तुझा आता सुनीताई यांचा गेनमाईचा कार्यक्रम संपन्न होत आहे, पण चौकामध्ये अजून आम्ही बसलेलो आहोत, अजून काय उठलेले नाहीये. तर चौकामध्ये काही 4 गोष्टी गुरुला द्यावं लागतं, गुरुने शिष्याला द्यावं लागतात. ते मी शिष्याला सांगतो आणि त्यासोबत सर्वांनी पण ऐका. ठीक आहे. प्रथमतः आज हा गेनमाईचा कार्यक्रम झाला. गेनमाईचा कार्यक्रम म्हणजे गुरु करणे, गुरु करणे व गुरु ज्ञान करणे. गुरु ज्ञान गेनमा म्हणजे की गुरु करून भक्तीचा मार्ग कसा अवलंबायचा व भक्ती कशी साध्य करायची, आदिमाया शक्तीला साधना, आदिमाया शक्तीची साधना कशी करायची व कसं आपलं तन मन धन देवीला आपण अर्पण करतो आणि त्याची साधना आणि त्याची भक्ती आणि त्याची शक्ती कशी जागवायची, हे मंत्राद्वारे आपण हा गेनमा कार्यक्रम केला जातो. आणि खास कार्यक्रम हा मंत्रासाठी केला जातो. आता तुम्हाला जो मी मंत्र दिला, कानात मंत्र फुटला, तो मंत्र किती वेळा जप करायचा? 108 वेळा दररोज करायचा. तर दैनंदिन जीवनात आपलं जाताना येताना कामात धंद्यात आपलं जर नाही जमलं तर अमावस्या पौर्णिमा किंवा मंगळवार शुक्रवार असं 108 वेळा ते मंत्र तुम्हाला दिलेला सर्व जप करायचा. तर जप केल्यानंतरच ही आदिमाया शक्ती सिद्ध होते, आपले मंत्र सिद्ध होतात आणि आपली प्रचिती, आपले मार्ग आपले मोकळे होतात. हा खरा गणमाईचा अर्थ आहे. खरं म्हणजे भक्ती मार्ग हा गुरु आपल्याला सांगतो की कशा पद्धतीने आपल्याला करायचं, त्यानुसार आपल्याला भक्ती कशा पद्धतीने करायचं. तुम्हाला जर माहिती असलं असतं देव करायचंय, कार्यक्रम करायचंय, तर तुम्ही स्वतः देव आणून बसवलं असतं. पण गुरु का केला की तुम्हाला पुढचा मार्ग तुम्हाला भेटला पाहिजे. आणि गुरु कोणत्याही जीवनात करा, आयुष्यात करा, आणि एकदा तरी आयुष्यात पूर्णपणे हा गुरु केलाच पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात असू दे, तुमचं कुठलंही क्षेत्र असू दे, आपल्याला लहानपणापासून ते मोठ्यापर्यंत कोण ना कोण आपल्याला सांगणारे भेटतं आणि तो म्हणजे खरा गुरु असतो. हा खरा म्हणजे आता गेनमाईचा कार्यक्रम आपला असा पार पडला. ठीक आहे. तर तुम्हाला महाप्रौढ दिली आणि महाप्रौढ दिली, लक्ष्मीचं टाक दिला. ते बांगड्या आता तुम्ही आणल्या नाहीत म्हणून आपण काय केलं, फक्त टाक दिले. ठीक आहे. आता 6 महिन्याच्या याला मी पोहून दिलते. ठीक आहे. दुसरी गोष्ट ताईंचं असं तुम्हाला सांगतो एक महत्वाचं, की ताई आज माझ्याकडे आल्या होत्या. ताईंनी सांगितलं की बाबा असं असं मला कार्यक्रम करायचा आहे आणि आज आम्ही कार्यक्रम आपण इथं केला. ठीक आहे. काय ताईंची परिस्थिती खूप नाजूक आहे. ताईंनी सांगितलं की मला असं नाही तसं करायचं, पण तरी पण ताईंनी मला कुठल्या गोष्टी नाही म्हटलं नाही. तर तुम्ही म्हणाल तसं आपण करू, बरोबर. आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे ताई स्वतः उदरनिर्वाह करते आणि स्वतः कमवते. तिच्या पाठीमागे एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार ताईंच्या पाठीमागे आहे. सोबत ताई हा विधवा आहेत. पण ताईला एक खरं सांगायचं म्हणणं असं, मी मागं पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ताईंना असं वाटत असेल की बाबा वाटत होतं की आपण कार्यक्रम करायचा की नाही करायचा, कारण विधवा आहे, आपण किती केलं तर हा मार्ग आपल्याला घेता येतो की नाही घेता येतो, परडी घ्यायची का नाही घ्यायची. ताईने अनेकांना विचारलं, अनेकांना प्रश्न पडले की विधवा आहे तरी पण घेऊ का नको. तर मी चौकात बसलो, चौकात मी ताईंना पण सांगतो आणि सर्वांना सांगतो की विधवा जरी असेल किंवा काही जरी असेल तिचा कार्यक्रम आपला करता येतो. कारण का आदिमाया शक्ती जगदंबा ही बघून नाही गेली कोण विधवा आहे कोण सवासनी कोण, तिची भक्ती जागवली तिथं आदिमाया शक्ती जगदंबा गेली आणि तिचा आपण कार्यक्रम करायचा. उलट हा सवासनीचा मान आहे. तसं आपण काय मंगळसूत्र घालून आपण 4 चौकात फिरतो, हा सवासनीचा मान. तसा हा आदिमाया शक्तीचा कवड्याचा साज घालून लाखमोलाचा साज आहे. हा कुठं जरी असेल ना तरी समोरचा व्यक्ती आपल्याला ना बघून पाया पडतो. का पडतो? त्या कवड्याचा साज त्याला त्याच्यामध्ये आपली शक्ती दिसते, जगदंबा त्याला कुठेतरी दिसते. त्यामुळे ही लाखमोलाचा साज तुमच्या अंगावरती आहे. त्यामुळे तुम्हाला कधीही विधवा असं वाटू द्यायचं नाही. आणि जिथं जाईल तिथं कार्यक्रम असेल, जिथं आपला सुवासनीचा कार्यक्रम असेल, काय असेल तेवढं सुवासनीतकाच मान तुम्हाला तिथं भेटणार. आणि कुणी असू दे, काही काही ठिकाणी मानतात नाही मानत, काही काही जण म्हणतात की बाबा नको विधवा हे ते नाही का, हिची परडी नको तिची परडी नको. पण तसं काय नाहीये. गळ्यात साज शृंगार असेल ना तर जगदंबेचा साज आहे. कारण हा जगदंबेचा साज तुम्ही स्वतः राशीमध्ये ओळखून घेतलाय. स्वतः राशीमध्ये तुम्ही ओळखून घेता, त्यावेळेस तुम्ही काय करताय, खऱ्या अर्थाने परत तुम्हाला हा जगदंबेचा साज तुम्हाला घालायला भेटतो. आणि ज्यावेळेस आपण लग्न करतो त्यावेळेस मंगळसूत्र आपल्या गळ्यात घातलं जातं, त्यावेळेस तो सुवास नव्हतं. पण आदिमाया शक्तीची रास ही तुम्ही स्वतः ओळखून घेतली, तुम्हाला शेवटपर्यंत तुम्हाला मान तेवढत असणार आहे. त्यामुळे असं काय नाही की विधवा असो किंवा
विधवा असो किंवा सुवासिनी असो, प्रत्येकाला मान तेवढंच आहे. आणि विधवा जरी स्त्री असेल तर तिची गेनमा होते आणि गेनमा केली जाते, कारण का तिला तेवढंच सौभाग्य परत आदिमाया शक्ती जगदंबेचं भेटतं. हे लक्षात घ्यायचं. त्यामुळे असं कधी वाटू द्यायचं नाही की मी विधवा आहे, मी केला कार्यक्रम करू की नको करू, कुठं जाता येतं की नाही. तसं नाही. जिथं कार्यक्रम आहे तिथं आदिमाया शक्तीचं लेणं आलं ना, ते लेण्याला आपल्याला जागायचं, तिथं जायचं. बरं कोणी मन दुखू न दुखू, आपलं काम आहे, लेणं आलं नाही तर लेणं घेऊन जायचं. असं बऱ्याच ठिकाणी पाहिलं की विधवा स्त्रिया जरी परड्या घेऊन आल्या तर त्यांना साईडला बसवतात किंवा सवासण्याबरोबर जेवायला घालत नाही. पण तसं काही नाही. जेवढा मान आहे इथून पुढे तुम्ही लक्षात ठेवायचं. आपल्या घरी कुठली विधवा असेल किंवा काय असेल, त्या घरी शृंगार असेल किंवा शृंगार असो किंवा नसो, ती जरी विधवा असेल तरी पण तिला पण तेवढाच मान आपल्या समाजामध्ये, आपल्या देवपणामध्ये द्यायचा. हे नक्की लक्षात ठेवायचं. दुसरी गोष्ट, गुरु. आज आपण गुरु केला, गुरु माता, गुरु पिता, बरोबर. गुरु आई आणि गुरु बाप. जर एखादं शिष्याने जर चुकी केली, ठीक आहे, शिष्याने जर चुकी केली तर गुरु लगेच काही आपले लेकरू जर चुकी केली तर आपण लगेच हाकलतो का? नाही हाकलत. का हाकलत नाही? की आपलं लेकरू असतं. तसंही शिष्य गुरु शिष्याचं नातं हे एकदम घट्ट राहतं. त्यामुळं शिष्याने जर चुकी केली तर गुरुनी पदर घ्यायचा आणि गुरुनी सुद्धा वेडावाकडे जर शब्द बोलला तरी पण ते सुद्धा पदरात तुम्ही घ्यायचा, कारण गुरु माता आणि गुरु पिता असतो. फक्त दुश्मन जरी असेल, गुरुचं एकच चौकात ज्ञान असेल तुम्हाला, दुश्मन जरी असेल तरी पण त्याचं कधी वाईट चित्तच नाही. नाही तर वारे येते, नाही तर उगाच आंबा पिका उभ्याचं वाटतं होऊ दे, याचं वाटतं होऊ दे, असं नाही बोलायचं. का? तर दुश्मन जरी असो किंवा काय असो, आदिमाया शक्ती जगदंबा त्याचंही चांगलं कर, सोबत माझंही चांगलं कर, हे मागायचं. आता तुम्हाला दूध मी पाजतो. हे 52 शक्तीपीठाचं दूध आहे. दुधासारखं आपलं नातं घट्ट झालं पाहिजे. याच्यामध्ये कोणी मिठाचा खडा टाकून, लिंबूचा रस टाकून जर दूध फुटण्याचा प्रयत्न केला तरी पण ते फुटायचं नाही. कारण आपण आदिमाया शक्ती बघा, तसं आपण लहानपणापासून जन्म होतो, आईचा उपकार फेडतो का आपण? नाही फेडत. कारण आपण आईचं दूध 7 जन्म जरी घेतलं तरी पण त्याचा उपकार आपण फेडू शकत नाही. तसंही गुरु शिष्याचं नातं, 52 शक्तीपीठाचं दूध, आपलं नातं घट्ट राहण्यासाठी हे मी तुम्हाला दूध पाजतो. बोलायला जाऊ दे पूर्ण प्या, सांडू नका खाली. भूक लागली ना? जन्माला आलंय उगी 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 बाळा, रोड नको रोड नको रोड नको. आता दूध भातचं महत्व तुम्हाला सांगतो. दूध भात यासाठी खाऊ घालायचा की दूध भाताचं लहान मूल जन्माला आलं की त्याला पहिले काय खाल्लं जातं? दूध भात, वरम भात, असं काय. जसं दूध भाताचं घट्ट नातं की एवढं घट्ट आहे की त्याला फक्त गोडवा येतो. दूध भात जरी असेल त्याला साखर टाकून काय तो गोडवा येतो. तसाच गोडवा आपल्या गुरु शिष्याच्या नात्यामध्ये राहायला पाहिजे. त्यामुळे दूध भातात सारखं पांढरं शुभ्र, भात सुद्धा पांढरे आणि दूध सुद्धा पांढरे आणि साखर सुद्धा त्यात पांढरे, म्हणजे गोड. पण त्याच्यामध्ये दिसतो का गोडावा? नाही दिसत, कारण का ते मिक्स झालेलं असतं. तसं दूध भाताचं नातं, आपलं गुरु शिष्याचं नातं घट्ट राहण्यासाठी मी तुम्हाला दूध भात खाऊ घालतो. तुम्ही एक घास खाऊ घाला. दमानं खा बाळा. बाळाला दात बी आले का? मग आले ना, बाळ मोठं झालं आमचं लोक. अरे बापरे, थोडं मिनिटाला बाळ वाढतंय वाटते तुमचं. जगदंबा चौकामध्ये 10 सगळ्यांना मोठं करते, आपल्या सगळ्यांना. ठीक आहे, कळालं? आता जो मंत्र दिलाय तो मंत्र काय लक्षात राहणार नाही. मी लिहून व्यवस्थित तुम्हाला पाठवून देईल. व्यवस्थित पाठ करायचं आणि त्याचा मंत्र जप करायचा, मंत्र सिद्ध करायचे. मंत्र सिद्ध असेल ना आपले, आपण एखादं दारात जरी आपलं कोणी आलं, साधा अंगार जरी आपण समोरच्याला दिला तरी पण त्याला आपल्या भक्तीला शक्ती जागते, हे लक्षात ठेवायचं. हां, आता डोळे बंद करायचे. त्यातले एक फळ उचलायचं. कुठलं फळ आहे? डाळिंब. आवडतं डाळिंब? नाही आवडत. बापरे, मग काय आवडतं त्यातलं? ठीक आहे, चालेल. डाळिंब. आता इथून पुढे लक्ष ठेवायचं. डाळिंब हे फळ गुरुला वाहिलं म्हणून समजायचं. आपण आयुष्यभर मेलं तरी पण हे फळ खायचं नाही. आम्ही सुद्धा आमच्या गुरुसाठी एक फळ वाहिलेलं आहे, तुम्ही सुद्धा तुमच्या गुरुसाठी एक फळ वाहिलेलं आहे. हे फळ आयुष्यात कधी खायचं नाही. येताना गुरुकडे येताना कधी पण या तुम्ही गुरु भेटीला, काय नका आणू त्याला.
कपडे लत्ता सोनं नाणं चांदी हिरे मोती काही नाही आणायचं. फक्त आणायचं ते हे फळ आणायचं. फळ 6 किलो फळ का आणायचं की गुरुश्रींना आठवण करून द्यायची तुमच्यासाठी मी काहीतरी वाहिलंय, म्हणजे तुम्ही सुद्धा तेवढीच जाण ठेवा माझी की मला विसरू नका. हे नातं आजमावून देतं. त्यामुळे कधी पण आलं गुरुपौर्णिमेला 6 किलो फळ डाळिंब घेऊनच यायचं आठवणीनं. हेच नका आणू, हे ठेवायचे हेच गुरुचे गुरुने सांगितले म्हणून. चालेल.